नंदागौळ तालुका परळी येथील श्रीनाथ गीते वय 25 वर्ष या तरुणाने अनुकंपा नोकरी न मिळाल्याने आणि वारंवार अपमानास्पद वागणुकीला कंटाळून गळफास घेऊन आत्महत्या केली आहे। त्याची आई सुनीता गीते यांच्या फिर्यादीवरून संस्था चालक उद्धव कराड व संजय राठोड यांच्याविरुद्ध परळी ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे। साने गुरुजी आश्रमशाळेत शिक्षक म्हणून कार्यरत श्रीनाथचे वडील गोविंदा गीते हे केज येथील साने गुरुजी आश्रमशाळेत शिक्षक म्हणून कार्यरत होते। 2010 मध्ये त्यांचे निधन झाले। त्यानंतर 2016 पासून गीते कुटुंब श्रीनाथ याला अनुकंपा तत्वावर नोकरीस घ्यावी अशी विनंती साने गुरुजी आश्रमशाळेच्या उद्धव कराड यांच्याकडे करत होते, परंतु त्याने गीते कुटुंबांची विनंती मान्य न करता त्यांना अपमानास्पद वागणूक दिली। यानंतर गीते कुटुंबाने प्रशासन दरबारी पाठपुरावा करत परळीत असलेल्या वसंतनगर तांडा येथील आश्रमशाळेत नोकरी मिळण्याबाबत ऑर्डर मिळवली। श्रीनाथला अपमानास्पद वागणूक, अतिरिक्त काम करण्यास भाग पडले। संस्था चालक संजय राठोड यांनी देखील गीते कुटुंबाला त्रास दिला, तसेच श्रीनाथ याला अपमानास्पद वागणूक देत अतिरिक्त काम करण्यास भाग पाडले। या सर्व प्रकाराचा ताण सहन न झाल्याने श्रीनाथ याने दिनांक 22 ऑगस्ट रोजी राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली। या प्रकरणात आता परळी ग्रामीण पोलीस ठाण्यात संजय राठोड व उद्धव कराड या दोन संस्था चालकांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। या प्रकरणाचा अधिक तपास परळी ग्रामीण पोलीस करीत आहेत। या सर्व प्रकरणावर मुलाची आई आणि संस्थेचे प्राचार्य अरुण पवार या दोघांनी दिलेल्या प्रतिक्रिया। आई जो प्रकार झाला आहे सगळा एकंदरीत आपण बघितलं तर गेले कित्येक वर्षापासून या नोकरीच्या तो प्रयत्नात होता आणि आधी केस येथे पण त्रास झाला होता आणि काल असा प्रकार झाला आहे। काय 2010 मध्ये माझे मिस्टर वारले। 2016 पासून मी माझ्या मुलाच्या नोकरीसाठी हे करत होते। सगळं ते साने गुरुजी शाळेच्या त्या उद्धव कराडने केले। माझ्या लेकराचं मजुरी करून मिळलं नाही, मारलंय त्याचं मानसिक छळ करून मारलं त्याला। एकतर त्याचं जेवढं शिक्षण झालं होतं त्या पदावर त्याला रुजू करून घेतलं नाही। आमच्या आर्थिक परिस्थितीमुळे जे आहे त्या पदावर त्या नोकरीला मान्य होकार दिला, त्याच्यातून पण त्याला एवढं टॉर्चर केलं। 1 महिन्यामध्ये त्याचं त्यांनी खूनच केलाय माझ्या लेकराचा। आधी ही नोकरी लावावी म्हणून वेगवेगळे तुम्ही आंदोलन केले, निवेदन दिले होते आणि त्यानंतर ही नोकरी मिळाली होती। मात्र गेल्या महिन्याभरापासून काही तसा त्रास झाल्याचं त्यांनी तुम्हाला सांगितलं होतं का किंवा कुटुंबियांना सांगितलं होतं का? सांगितलं होतं त्यानं। आई मला त्रास होतोय, मला काम सांगते, मला हे काम लावायले, पाणी काढायला लावलं म्हणे माझ्या लेकराला 1 टँकर भरून। ह्याला सांगितलं त्यानं 2-3 दिवसाखाली पावसाचं पाणी मला 1 टँकर भरून काढायला लावलं। त्यांनी काही साधन विचारलं, त्यांनी काढतो म्हणून, तर त्याला ते पण नाही दिलं त्यांनी। काढ म्हणजे पाणी 4 माणसाचं काम सांगतात म्हणलं म्हणे। ह्याला सांगितलं त्यांनी 1 महिन्यामध्ये दोघांच्या यानं काढला। त्या संस्था चालकाने या संस्था चालकाने मिळून माझ्या लेकराला मारलंय। आता तुम्ही तक्रार दाखल केलेली, काय मागणी असणार? पहिलं तर सगळी त्या उद्धव कराडचे साने गुरुजी निवासी विद्यालय शाळेची चौकशी करण्यात यावी। त्याच्या शाळेवर किती काळा बाजार आहे त्याची सगळी चौकशी करण्यात यावी। माझ्या मुलाला ज्या पदावर त्यांनी घ्यायला पाहिजे होतं त्या पदावर का घेतलं नाही, त्या पदावर त्यांनी किती जागा दुसऱ्या भरवून घेतलेल्या आहेत त्याची चौकशी करायला पाहिजे। मला न्याय मिळवून दिला पाहिजे। त्याची जॉईनिंग म्हणजे कसं आहे की अनुकंप तत्वावरचा तो कर्मचारी होता आणि आमच्या शाळेतले अनुकंपाचे कर्मचारी आम्ही भरलेले होते, परंतु ही पहिलीच घटना अशी होती की ते अनुकंपाच्या तत्वावरचं त्यांनी ऑर्डर घेऊन तो आमच्याकडे आला। 23 तारखेला ऑर्डर घेऊन आला, ते माझ्याकडे ऑर्डर आहे आणि विभागीय समाज कल्याण अधिकाऱ्यांनी त्यांना आदेश दिलेले होते की आमच्याकडे एक रिक्त जागा आहे, त्या रिक्त जागेवरती यांना समायोजन करून घ्या म्हणून, हे ती ऑर्डर आहे। आणि त्या प्रोसेसनुसार आमच्याकडे असं कधीच घडलेलं नव्हतं, म्हणून सुरुवातीला हे आल्याच्या नंतर आम्ही हे ऑर्डर आमचे जे काही वरिष्ठ जिल्ह्याचे आहेत इतर समाज कल्याण अधिकारी
इतर बहुजन कल्याणचे जे अधिकारी आहेत त्यांच्याकडे आम्ही ते दाखवलं. मग सरांनी आम्हाला सांगितलं की वरून ऑर्डर आली, तुम्ही त्यांना जॉईन करून घ्या. आम्ही त्यांना ते जॉईन करून घेतलं. अनुकंपाचा आमच्याकडे नव्हता, परंतु त्यांनी त्या अर्जामध्ये नमूद केलेलं होतं की 12 वर्षापासून तो ज्या दुसऱ्या संस्थेमध्ये नियुक्ती अनुकंपासाठी नोकरी मागत होता, तिथं त्याला नोकरी मिळाली नाही आणि इथं त्यांनी आदेश घेऊन आलेला होता तशा पद्धतीनं. मग आम्ही त्यांना जॉईन करून घेतलं तरीही आमच्याकडे आलेला असताना, कारण आमचा त्याच्यात काही हेच नव्हतं. वरिष्ठांचे आदेश होते, त्या आदेशानुसार आम्ही त्याला जॉईन करून घेतलं. आमच्याकडे तो काम करत होता आणि विशेषतः ते काम करत असताना हे बघा, त्याला डेट दिसेल तुम्हाला 18/8/2025ला त्यांनी त्याचे सगळे डॉक्युमेंट आमच्याकडे जमा केले होते. आणि ही जी प्रोसेस आहे ती करण्यासाठी DCAPS क्रमांक मिळवण्यासाठी मुख्याध्यापकांनी त्यांना सांगितलेलं होतं की कॅरेक्टर जे प्रमाणपत्र लागतं ते पण घेऊन या आणि जात पडताळणीचं एक प्रमाणपत्र लागतं. त्याच्यासाठी सरांनी त्यांना हे सगळे डॉक्युमेंट दिले होते आणि त्यांनी ते डॉक्युमेंट आणून पण दिले होते. फक्त एक कागद त्याचा बाकी होता जात पडताळणीचा. तो आल्याच्या नंतर त्याचा DCPS क्रमांक मिळाला की त्याच्या पगारीचा प्रोसेस सुरू होणार होती.